नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी रिपोर्ट्स रुपीज 1346.81 कोटी सेल्स फॉर 9 month financial year 2026 locks highest ever monthly revenue in December. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्याचा म्हणजे 3 क्वार्टरचा म्हणजे Q1, Q2 आणि Q3चा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे, जो आहे 1346.81 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, कंपनीने हायेस्ट एव्हर मंथली सेल अचीव केला आहे डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये 354.59 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा जो फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्याचा म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा, Q2चा आणि जो Q3चा या तिन्ही क्वार्टरचा जो सेल्स आहे तो पूर्ण फायनान्शियल इयर 2025च्या रेव्हेन्यूपेक्षा जास्त आहे. आणि कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयर 25 मध्ये रेव्हेन्यू होता 1333.75 कोटी रुपये. आणि फक्त फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्येच कंपनीची सेल्स 1346 कोटी रुपये आली आहे, जो मागल्या पूर्ण फायनान्शियल इयर 25 पेक्षा जास्त आहे. आणि याच अपडेटमुळे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, MCXने 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, तसेच कंपनीचा शेअर प्राइस देखील एक्स डेटच्या तारखेला कंपनीचा शेअर प्राइस देखील 5ने डिवाइड होणार होता. आणि मित्रांनो, कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची आज म्हणजे 2 जानेवारी 2026 ला एक्स डेट होती. आणि याच अपडेटमुळे MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला 25.79 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स डिसेंबर 2025 सेल्स जंप नियरली 50% year on year basis. Total volume rise to 3048 युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये टोटल व्हॉल्यूम, ज्यामध्ये डोमेस्टिक प्लस एक्सपोर्ट इन्क्लूड आहे, तो आला आहे इयर ऑन इयर बेसिसवर 49.7% ने ग्रो होऊन 3048 युनिट्स, जो एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होता 2036 युनिट्सचा, ज्यामध्ये डोमेस्टिक फ्रंट इन्क्लूड आहे 2952 व्हेकल आणि एक्सपोर्ट इन्क्लूड आहे 96 युनिट्स. आणि याच अपडेटमुळे फोर्स मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग रुपीज 56.71 कोटी HMIS ऑर्डर फ्रॉम आसाम हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बॉडी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला कॉम्प्रिहेन्सिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या प्रोक्रुटमेंट, इम्प्लिमेंटेशन आणि मेंटेनन्ससाठी आसाम हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट सोसायटी कडून ऑर्डर मिळाला आहे 56.71 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो विन्स मेजर ऑर्डर्स वर्थ अप टू ₹10,000 कोटी फॉर मिनरल्स अँड मेटल्स बिझनेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या कंपनीला सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कडून ऑर्डर्स रिसीव्ह झाले आहे आणि या ऑर्डरची रेंज आहे. तसेच मित्रांनो, सेल सोबत काही अदर डोमेस्टिक कस्टमर्स कडून देखील लार्सन अँड टुब्रोला ऑर्डर्स रिसीव्ह झाले आहे. आणि मित्रांनो, हे जे ऑर्डर्स L&T लिमिटेडला रिसीव्ह झाले आहे याची व्हॅल्यू आहे 5,000 कोटी आणि 10,000 कोटी रुपयांच्या रेंज मध्ये. आणि याच अपडेटमुळे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया गव्हर्नमेंट बँक पंजाब अँड सिंध बँक बद्दल. तर मित्रांनो, या बँकने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल बिझनेस क्वार्टर 3 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 11.84% ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.49% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 2,49,691 कोटी रुपये. टोटल डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.58% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 9.27% ने ग्रो होऊन क्वार्टर 3 मध्ये आला आहे 1,39,203 कोटी रुपये. कासा डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.99% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 8.77% ने ग्रो होऊन क्वार्टर 3 मध्ये आला आहे 43,182 कोटी रुपये. कासा पर्सेंट क्वार्टर 3 मध्ये आला आहे 31.02%. ग्रॉस ॲडव्हान्सेस क्वार्टर 3 मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.66% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 15.25% ने ग्रो होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1,10,488 कोटी रुपये. आणि CD रेशो क्वार्टर 3 मध्ये आला आहे 79.37%. आणि याच अपडेटमुळे पंजाब अँड सिंध बँक ही गव्हर्नमेंट बँक फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अजून एका जबरदस्त गव्हर्नमेंट बँक इंडियन बँक बद्दल. तर मित्रांनो, या बँकने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर या बँकचा टोटल बिझनेस क्वार्टर 3 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 13.4% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 14.30 लाख कोटी रुपये. टोटल डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 12.5% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 7.90 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा जो डेटा आहे हा प्रोव्हिजनल डेटा आहे. तसेच याचा SB डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग्स बँक डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 7.7% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 2.52 लाख कोटी रुपये. CA डिपॉझिट म्हणजे करंट अकाउंट डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 19.4% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 0.43 लाख कोटी रुपये. तसेच कासा पर्सेंट डोमेस्टिक क्वार्टर 3 मध्ये आला आहे 39.02%. तसेच याचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 14.5% ने वाढून क्वार्टर 3 मध्ये आला आहे 6.40 लाख कोटी रुपये. तसेच याचा RAM डोमेस्टिक म्हणजे रिटेल ॲग्रिकल्चर MSMEज डोमेस्टिक
इयर ऑन इयर बेसिसवर 17% वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 3.92 लाख कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे इंडियन बँक देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.